ऋषिकेश तर तुमचं ऍक्च्युली वय खूप कमी आहे. म्हणजे तुम्ही 25 मध्ये तुम्ही आता राजकारणात पण उतरलात आणि आता तुम्ही सामाजिक कार्य पण तुम्ही करता. म्हणजे राजकारणाच्या आधी तुम्ही सामाजिक कार्य सुरू केलं ऋषी फाउंडेशन या मार्फत. तर ऋषी फाउंडेशन बद्दल आम्हाला काहीतरी सांगा. ऋषी फाउंडेशन बद्दल आता मी 3 महिने झाले ऋषी फाउंडेशन ही संस्था खोलली आणि ती गरजून लोकांसाठी जिथं गरज पडेल तिथं मी जातो. कोणची गरज असो, कोणची म्हणजे शालेय साहित्य, फी बद्दल, कोणची पण असो, किराणाबद्दल तिथं मी जातो. हे उद्देश असा आहे ऋषी फाउंडेशन. म्हणजे ज्या कुठल्याही व्यक्तीला काही गरज पडू, कोणची गरज पडू, कोणची गरज पडू जाणार म्हणजे जाणार. ते 100% मी स्वतः जातो. कशामुळे तुम्हाला असं वाटलं की तुम्ही इतर क्षेत्रात पण जाऊ शकले असते ना, पण तुम्हाला सामाजिक क्षेत्रातच काय यावं वाटलं? जे आता मी पुण्याला गेलतो, फक्त जाताना पुण्याला गेलो होतो त्यावेळेस बघितलं जी अवस्था येता येता रोडनी झोपड्यात नाही का, झोपड्या वगैरे, तिथं अवस्था बघितली. मी म्हणलो काहीतरी करावं लागणार, म्हणजे सगळ्यांसाठी करावं लागणार असं वाटलं तुम्हाला? वाटलं. ते सगळं तुम्ही स्वतः केलंय? मी स्वतः केलं. स्वतः. कुठला सपोर्ट तुम्हाला? सपोर्ट नाही, काही नाही, स्वतः. काय वाटतं तुम्हाला जेव्हा तुम्ही असं कार्य काहीतरी करता तेव्हा तुमच्या मनात काय भावना येते? म्हणजे मनात भावना म्हणजे फील वेगळंच होतं. फील मला अजून असं वाटतं अजून करावं यांच्यासाठी, अजून सतत वाटतं? सतत म्हणजे मी 2 महिने म्हणजे 3 महिने झाले ऋषी फाउंडेशन खोललं. तसं थांबलत नाही, सलग वाटत गेलो. 2 महिने 3 महिने सलग वाटत गेलो. शालेय साहित्य म्हणजे गरीब असेल तिथं किराणा पोच करायचा. समजा किराणाची व्यवस्था नाही तिथं किराणा पोच करतो आम्ही. आणि आता पूरग्रस्तांसाठी तुम्ही काही मदत केली होती का? खूप मदत केली. त्यांना जेवण वगैरे नव्हतं, त्यांचं म्हणजे पूर्ण घरा म्हणजे एवढं असं पाणी, छाती एवढं पाणी होतं त्यांना, म्हणजे वाहून गेले असते ते. मग तिथून कॉल केला मी त्यांना, म्हणलं दादा असं असं येणार आहे, आम्ही जेवण वगैरे घेऊन येणार आहे. मग त्या दिवशी गेलो, जेवण वगैरे घेऊन गेलतो आम्ही. म्हणजे त्यांची चुलच पेटली नव्हती 4-5 दिवस, अशी अवस्था होती. किराणा थोडाफार नेला, जेवण नेलं. आणि त्या लोकांचं काय मत होतं जेव्हा तुम्ही असं काहीतरी करता, जेव्हा तुम्ही शालेय वाटप करता, कुठले पण दप्तर म्हणा किंवा या गोष्टी देता, किंवा तुम्ही असं लोकांना किराणा किंवा जेवण देता, तेव्हा लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असतो? लोकांचा दृष्टिकोन असा होता, पहिला व्यक्ती बघितला त्यांनी असा, शालेय साहित्यासाठी मदत करतो, लोकांसाठी मदत करतो. लोक म्हणते तिथले म्हणजे वयस्कर माणसं, मध्यम लोक, त्यांना म्हणजे आश्चर्य वाटलं. असं त्यांना कोणासाठी करत नाही आजकाल, तुम्ही कसं काही करता, तुम्हाला पैसे कोण देतं? मी म्हणलो स्वखर्चानी पैसे कोण देत नाही, 1 रुपया कोण देत नाही. सगळं तुम्ही स्वतःचे पैसे? स्वतःच पैसे. शिकले पाहिजे मुलं, पण शिकले तरच पुढे जातात ना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ते वाक्य, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आणि राजकारणात काय असं वाटतं? पावर आहे राजकारणात. एक पावर म्हणजे राजकारणात आलं तर लोकांच्या अजून समस्या आहेत, ज्या समस्या आहेत त्या आपल्याला दूर करता येते, म्हणजे ती कोणची पण समस्या असो. पण ही सामाजिक कार्य करताना किंवा राजकारण करताना, सामाजिक कारण किंवा हे दोन्ही जेव्हा तुम्ही करणार आहे, म्हणजे असं काय तुम्ही आता सामाजिक कार्य करताय, तुम्ही आता राजकारणात पण आलात, तर अवघड कोणतं वाटतं तुम्हाला? राजकारण अवघड वाटतं की म्हणजे कसं आहे तुमचं हे कसं आहे त्याच्याबद्दल? राजकारण दोन्ही सारखेच आहे. म्हणजे माणसाने सामाजिक कार्य पण करावं, राजकारण पण राजकारण करता करता समाजकार्य करता येतं का? येतं ना, समाजकार्य करता येतं ना, राजकारण करता येतं. आणि तुम्ही खूप तरुण आहे, मी तरुण म्हणून मुद्दाम का हे बोलतोय की एक तरुण मुलगा आहे ज्याला काहीतरी बदल घडवायचा आहे. तुम्ही ज्या बॅकग्राऊंड मधनं आलात, तुम्ही म्हणजे सुशिक्षित कुटुंबातनं तुम्ही आलात, तर तुम्ही कुठेतरी नोकरी पण करू शकले असते, पण तुम्हाला हेच का असं वाटलं की नाही मला ह्याच क्षेत्रात का उतरायचंय? मी नोकरीला पण होतो, MSF मध्ये होतो. MSF महाराष्ट्र सुरक्षा बल यामध्ये होतो. नोकरी सोडून दिली. किती वर्ष गेली? 1-2 वर्ष. का बरं, का सोडावशी वाटली? समाजकार्यातच आलो मग. आणि आता तेच करायचंय? तेच करायचं. खूप खूप चांगलं आहे. म्हणजे लोकांसाठी करायचं आपल्याला, स्वतःसाठी काही करायचं नाही. जे गरजू खरंच गरज आहे त्यांच्यासाठी करायचं आपल्याला. काही एखादं उदाहरण आहे का तुमच्याकडे सांगण्यासारखं, तुम्ही कोणाला तरी मदत केली आणि त्यांच्या आयुष्यात काहीतरी बदल घडला? एका मुलीचं म्हणजे ऍडमिशन होत नव्हतं आणि त्या मुलीने कॉल केला, दादा असं असं ऍडमिशन होत नाही. म्हणलं ठीक आहे ताई, येतो मी स्वतः गेलो तिथं, ऍडमिशन करून दिलं. म्हणजे BBA का BEd ला
असं ऍडमिशन घ्यायचं होतं स्वतः. त्यांच्या मिस्टरचा मला स्वतः फोन आला, दादा काम झालं, थँक्यू. कसं वाटलं? म्हणजे चांगलं वाटलं, लय म्हणजे लय भारी वाटलं. आणखी काही किस्से सांगण्यासारखे तुमच्याकडे असे की तुम्ही ते जसं पूरग्रस्तांना दिलं किंवा शाळेत तुम्ही जाऊन दप्तरं वाटली किंवा साहित्य वाटप केलं तुम्ही, तर तेव्हा ते मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद किंवा तुम्हाला काही असे अनुभव आले का? आता माझं इंस्टाग्रामला पेज आहे ऋषी थोरात म्हणून, आणि ऋषी फाउंडेशन म्हणून पण पेज आहे. त्याला जाऊन बघा, चेहरा म्हणजे मुलांच्या चेहऱ्यावर हास्य बघा तुम्ही, कसं हास्य आहे. म्हणजे एक नंबर. म्हणजे जेव्हा मुलांना म्हणजे काय म्हणतात आपलं जिल्हा कोणची शाळा ती झेडपी जिल्हा परिषदेची, जिल्हा परिषदेची शाळा एक नंबर म्हणजे एक नंबर. त्या विद्यार्थ्यांना माझी स्पेलिंग सगट आली. म्हणजे 3री-4थीचे विद्यार्थी, 2री, 3री, 4थीचे, त्यांनी माझी स्पेलिंग सांगितली. एवढे हुशार विद्यार्थी होते. आणि मी म्हणजे आपण पुस्तक वया वगैरे पाठतो ना, म्हणजे त्यांना अजून आनंद वाटला. आणि तुम्हाला का वाटलं बरं की शिक्षणामध्ये काहीतरी काम करावं? शिक्षण म्हणजे कारण की ऋषी फाउंडेशन हे शिक्षणाच्या बाबतीमध्ये खूप काम करत आहे चांगलं. म्हणजे तरुण मुलांना, म्हणजे जे झेडपीच्या शाळेत मुलं शिकतात किंवा या मुलांसाठी सतत काही ना काहीतरी पुस्तकांचं वाटप म्हणा किंवा दप्तर, ह्या त्या गोष्टी सतत देत असतात. म्हणजे ऋषी फाउंडेशननी हा पायंडा का उचलला? मुलांनी शिकलं पाहिजे, शिक्षणापासून वंचित नाही राहिलं पाहिजे, वंचित राहिलं नाही पाहिजे. शिक्षण केलंच पाहिजे, शिक्षण शिवाय पर्याय नाही. आज नाही शिकणार तर म्हणजे बरोबर आहे. आज शिक्षण नाही घेतलं तर मग भविष्य धोक्यात आहे, भविष्य धोक्यात त्याचे. आणि त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं की मुलांनी शिकलं पाहिजे? शिकलं पाहिजे. खूप चांगलं आहे. आणि तुमचे वडील, तुम्ही खूप कमी, तुमचं वय खूप कमी असताना ते नाही राहिले, त्याचा तुम्हाला आज त्यांची आठवण येते का? आठवण माझी खूप येते आठवण. असं वाटतं पाहिजे ना. आत्ता बघितलं असतं तर अरे ह्यो लय मोठा झाला असं म्हणले असते. तरुण मुलांना तुम्ही काय सांगाल ज्यांच्याकडे वडील आहेत पण ते कुठेतरी वडिलांची स्वप्न पूर्ण करत नाही किंवा वडिलांसोबत व्यवस्थित पद्धतीने बोलत नाही, त्या तरुणांना तुम्ही काय सांगाल? त्यांना म्हणतो माझी एकच गोष्ट आहे, जवळ बाप आहे तोवर पाय वगैरे धुवावं बापाचे. बाप नसला ना त्याशिवाय नसतं काही, म्हणजे दुनियात नसती बाप नसल्यावर, असं विषय. जवळ बाप आहे तर बापाची सेवा करा. बाप नसला ना दुनियात काहीच शक्य नसतं. बापाचा आधार जातो, आधार. पुढच्या येणाऱ्या काळामध्ये ऋषी फाउंडेशन कशा पद्धतीने काम करणार आहे? जे आहे ते चालूच राहणार. अजून काही भेटलं म्हणजे आपल्याला, अजून काही ज्ञान भेटलं माझ्या डोक्याला, म्हणजे डोक्याने चाललं माझ्या अजून म्हणजे मुलांसाठी अजून काही प्रयत्न करते. खूप काही म्हणजे खूप काही. स्वतःची शाळा जर खोलली ना मोफत, म्हणजे मोफत सगळी शाळा, असं करण. फी वगैरे काहीच नाही घेणार. तुम्ही जर स्वतःची शाळा खोलली तर ती मोफत राहणार? मोफत. फी वगैरे नाही, काही नाही. आणि त्यांना शिवाय पुस्तक वगैरे ते पण फ्रीमध्ये. खूप चांगली गोष्ट आहे. ही संकल्पना तुमच्या डोक्यात कधी आली? म्हणजे माझ्या डोक्यात पहिल्यापासूनच आहे हे करायचं. एवढ्या 2-3 वर्षात तर करणारच आहे. स्वतःची शाळा स्वतः ऋषी फाउंडेशन नावानेच खोलणार शाळा. आणि ती सगळ्यांना मोफत राहणार? मोफत, सगळ्यांना मोफत. आणि आजही तुम्ही फाउंडेशनला कुणाकडनंच पैसे घेत नाही? कुणाकडनंच नाही, 1 रुपया पण नाही. विकास करायचा आपल्याला, नाही का? आपण जसं म्हणतो की आपल्याला काहीतरी विकास झाला पाहिजे, शहराचा विकास झाला पाहिजे. शहराचा विकास झाला पाहिजे म्हणजे नक्की काय झालं पाहिजे बरं? जे शासनाची जागा आहे तिथं झाली पाहिजे. MIDC, इथं ऑफिशियल जॉब. आता बरेच तरुण शिकलेले आहेत, MCS झालं, काहीच ग्रॅज्युएशन झालं, MA झालं. यांच्यासाठी जॉब पाहिजे काहीतरी. हे कंपन्यांनी जाऊन यांना हे नाही ना, मग असं काहीतरी त्यांच्यासाठी काहीतरी गोष्टी बनल्या पाहिजे. ऑफिशियल जॉब म्हणजे शासकीय गव्हर्नमेंट नाही, म्हणजे कंपनीच एक आणायची. कंपनीत ती क्रमांक 2 मध्ये आणायची. म्हणजे आयल्यानगरचे जे आहे मुलं मुली ते येतील तिथं ऑफिशियलसाठी. म्हणजे आता ह्या कंपन्यांनी जातो आपण, नट बोल्टाची असती याची, हे करण्यापेक्षा तुम्ही कॉम्प्युटरवर जॉब करा ना, IT सेक्टर याच्यावर जॉब करा ना. जिल्हा परिषदेच्या मुलांना किंवा तुम्ही नाही का काहीतरी वाटप करता कुठल्या तरी, म्हणजे तुम्ही जेव्हा वाटप करता त्यांच्या गरजेचे दप्तर किंवा इतर साहित्य तुम्ही देता, पुस्तक, वही, पेन, पेन्सिल, तर ते मुलांचे अनुभव आम्हाला काही सांगाल का तुम्ही? म्हणजे ज्या गावात गेलो ते मुलं तुम्हाला सांगते ना अनुभव काय असतो. अनुभव म्हणजे ऋषी फाउंडेशन मध्ये नाव घेणार म्हणजे घेणारच ते.
घरोघरी सांगितलं मला लोकांची म्हणजे त्यांचे पालकांचे कॉल येत होते. दादा तुम्ही लय भारी करता काम. 50 पालकांचे कॉल येऊन गेले, लय भारी काम करता तुम्ही. हे आतापर्यंत म्हणजे कुणीच केलं नाही, कोणचा नेता असो कुणी केलंच नाही. तुमच्या बोलण्याकडे बघून हे वाटतंय की तुम्ही फाउंडेशन खूप मोठ्या एका लेवलला घेऊन जाणार आहे. आता मोठ्या लेवलला गेलंच पाहिजे ते. तुम्ही ज्या पद्धतीने काम करताय मला असं वाटतंय की ते एका वेगळ्या उंचीवर जाणार आहे. मुलांसाठी एक मोफत जॉब ठेवलाय MIDC. आपल्या इथल्या MIDC ला क्लासिक व्हील्स म्हणजे कॉल येऊन गेलेत मला बऱ्याच जणांचे. इंटरव्ह्यूला पण पाठवलेत पोरं. आता काही काहींचे झाले सिलेक्शन. ते म्हणते दादा थँक्यू, तुमच्यामुळे काम झालं. म्हणजे तुम्ही आता तुमचा प्रयत्न हा आहे की जास्तीत जास्त मुलांना रोजगार मिळावा. म्हणजे कोणी हे पाहिजेच नाही असं, जॉबलाच पाहिजे. आता काही काहींचे घर कसे चालते, काही काहींची परिस्थिती नसती, त्यांना पण जॉबला लावून देणारच. 5वी जरी शिकला असला तरी देऊ आपण जॉबला लावून. असं म्हणजे असं काही नाही की तुम्ही फक्त शिकलेल्याच मुलांना नोकरी तसं काहीच नाही. 5वी जरी शिकलेला असला तरी देऊ लावून आपण त्याला, कारण त्यांची परिस्थिती गरीब असती ना, परिस्थिती नसते त्यांची एवढी. आता तुम्ही खूप तरुण आहात आणि तुम्ही आता राजकारणात उतरताय, ते पण तुम्ही मार्गदर्शन घेतलंय दिलीप दादा सातपुते यांचं. तर आम्हाला त्यांच्याबद्दल काहीतरी सांगा. दिलीप दादा म्हणजे दिलीप दादा माणूसच नाही कुठं असं. म्हणजे तुम्ही कोणचं काम सांगा त्यांना ते करून देणार, असं आहे त्यांचं. लय म्हणजे लय चांगले असं, सगळ्यांना मदत करते. तुम्ही कोणचं काम घेऊन जा दादांकडे, ऑफिसला जरी गेलं ना फोन करून सांगणार. तिथे जरी पोरं असलं काय काम आहे त्यांचं बघ, त्यांना दादा असंच काम आहे. दादा स्वतः जाते तिथं काम करून देते. दादा जरी नसले ओमकार दादा स्वतः जाते तिथं. दोघांपैकी कोणी ना कोणीतरी जातच. कोण ना कोण जातात दोघांपैकी. कोणचं काम असो कोणचं पण. तुम्हाला भेटायचं कसं लोकांनी? डायरेक्ट मी स्वतः जातो लोकांना भेटायला. ज्यांचं जरी कॉल येईन ना, म्हणजे ते म्हणलंय पुण्याहून स्वतः येतात मला लोक भेटायला. दादा इथे येऊ राहिलो मी. ठीक आहे चालतं येतो मी. पण केडगावला आली, ते म्हणले दादा ऑफिस कुठे? मी म्हणलं दादा माझं ऑफिस नाही, तुम्ही काय प्रॉब्लेम असाल ते मला सांगा, मी स्वतः येतो तिथं. स्वतः जातो, प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो मी पण. म्हणजे एकमेव असा नेता असेल आत्ताच्या घडीला की ज्याचं ऑफिस नाहीये, जो कुठल्या व्यक्ती त्याला फोन करतो त्याच्याकडे स्वतः होऊन जातो आणि काम करून देतो. तुम्ही कुठल्या कुठल्या असे योजना आहेत ज्या तुम्ही आणू शकता अहिल्यानगरच्या प्रभाग क्रमांक 2 मध्ये? सिव्हिल हॉस्पिटल कसं आहे सरकारी, तसं आणायचा प्रयत्न आहे. म्हणजे हे शेंडीचे लोक आहेत, गजरनगरचे लोक आहेत, ते पण जातात सिव्हिल हॉस्पिटलला. कारण जवळ आणायचा प्रयत्न आहे माझा. जिथं शासनाची जागा असेल तिथं आणायचा प्रयत्न करणार मी 100%. हे डोक्यात आहे. आणखी कुठल्या योजना? IT सेक्टर ते आणायचं, ते पण आणणार. शाळेचं बोललो मी मोफत, ते 100% तर ते तर आहे, 100% ते आणणारच आहे. निवडून येऊ अगर नाही येऊ नाही तर नाही येऊ, ते 100% आणणार. कृषी फाउंडेशन तर्फे शाळा आणणार म्हणजे आणणार 100%. तुम्ही खूप चांगलं काम करताय आणि तुम्ही असंच काहीतरी चांगलं काम करत राहावं. आणि हक्काचा माईक हक्काचा नगरच्या वतीने मी तुमचे आभार पण मानतो. तुम्ही इथं आलात आणि तुम्हाला शुभेच्छा पण देतो की तुम्ही असं काहीतरी मोठं कार्य करावं.